एकदम अस्वस्थ करणारा पण यार लिटरली अंगावर काटा आणणारा असा एक सीन डोळ्यासमोर आण. एका माणसाला एक अख्खा जमाव निर्दयीपणे मारतोय. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि आजूबाजूचे लोक नुसते बघतायत. ओ माय गॉड. हो, तो मारहाणीचा सीन लिटरली हादरवून टाकतो आतून. हो ना. आणि सगळ्यात डार्क पार्ट काय माहितीये, जेव्हा त्या माणसाला कुणीतरी विचारतं की बाबा तुला ह्या मूर्खांनी का मारलं, तेव्हा तो शारीरिक वेदनेने तडफडत असूनही एक खतरनाक उत्तर देतो. तो म्हणतो, मला त्यांनी नाही, मला मनूने मारले. सिरियसली गुजबम्स. हे एका मार खाल्लेल्या माणसाचं उत्तर वाटतच नाही. हे हजारो वर्षांच्या शोषणाचं, पिढ्यानपिढ्या साचलेल्या रागाचं एक कटू सत्य आहे. त्याने आपला राग त्या प्रत्यक्ष मारणाऱ्या जमावावर काढण्याऐवजी थेट त्या सिस्टीमवर काढला यार. मनू म्हणजेच ती मनुस्मृती आणि ती व्यवस्था. एक्झॅक्टली. आणि याच एका रागाभोवती आणि विद्रोहाभोवती आजची आपली ही गप्पांची मैफिल फिरणार आहे. अक्षरवारीच्या आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण अशा एका पुस्तकाच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याने भारतीय साहित्यात अक्षरशः भूकंप आणला होता. बाबूराव बागुल यांचा ऐतिहासिक कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती. येस. जेरी पिंटो यांनी वेन आय हिड माय कास्ट या नावाने याचा इंग्रजी अनुवाद सुद्धा केलाय. आज आपण आपल्याकडे असलेला रिसर्च आणि खुद या कथांच्या आधारे बघणार आहोत की या पुस्तकाने साहित्याचे नियम कसे मोडून काढले. पण हे बघ, सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो. आजचा आपला उद्देश नुसत्या गरिबीच्या किंवा दुःखाच्या रडक्या कथा सांगणं हा अजिबात नाहीये. ॲब्सोल्युटली. कारण बाबूराव बागुल यांचं साहित्य काही सहानुभूती मागत नाही. आपण कसं वंचित घटकांचा कथा वाचताना अरे रे किती वाईट अवस्था आहे असं म्हणत एका सेफ झोनमध्ये बसून विचार करतो. पण बागुल यांच्या कथांना वाचकांना त्यांच्या त्या कम्फर्ट झोनमधनं लिटरली कॉलर पकडून बाहेर काढतात. खरंय. धगधगता विद्रोह आहे ना, त्याचं सायकोलॉजी आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. मग सुरुवात या पुस्तकातल्या टायटल स्टोरीपासूनच करूया, जेव्हा मी जात चोरली होती. या कथेचा हिरो आहे मस्थूर. तो एका छोट्या गावातून नोकरीच्या शोधात गुजरातमधल्या उधना म्हणजे आताच्या सुरतजवळ रेल्वेत नोकरीला जातो. आणि तिथे गेल्यावर तो एक लई धाडसी डिसिजन घेतो. हो ना. तो स्वतःचा पेहराव पूर्ण बदलतो. मोठा कोट घालतो, डोक्यावर टोपी, पायात आपल्या कोल्हापुरी चपला आणि सगळ्यात भारी म्हणजे त्याच्या हातात कायम मायकोवस्की या रशियन कवीच्या कवितांचं पुस्तक असतं. तो स्वतःची खरी जात लपून स्वतःला एकदम तोऱ्यात मुंबईकर म्हणून घेतो. यार, त्याच्या या कपड्यांमागचं सायकोलॉजी खूप डीप आहे. ती काही फॅशन नसते. ती ना उच्चवर्णीय दिसण्याची, त्यांच्यात मिक्स होण्याची आणि आपली मूळ ओळख पुसून टाकण्याची एक धडपड असते. आणि तुझे मायकोवस्कीचं पुस्तक म्हणालास ना, तो संदर्भ लय विरोधाभासी आहे. म्हणजे कसं? मायकोव्स्की हा रशियन क्रांतीचा, कामगार वर्गाचा आणि समानतेचा कवी मानला जातो. आता हे पुस्तक हातात घेऊन मस्तूर एका अशा समाजात वावरतोय जिथे त्याला स्वतःच्या अस्तित्वासाठी खोटं बोलावं लागतंय. एकीकडे जगातल्या समानतेचे विचार हातात आहेत आणि दुसरीकडे स्वतःची जात लपवावी लागतेय. केवढी मोठी आयरणी आहे ही. यार, ॲक्च्युली जेव्हा आपण हे लपून राहण्याबद्दल बोलतोय ना, मला हे एखाद्या साध्या फसवणुकीसारखं वाटतच नाही. हे एखाद्या हायस्टेक्स अंडरकव्हर मिशनसारखं वाटतंय. लिटरली एकदम स्पाय मूव्हीसारखं, जिथे तुझी एक छोटीशी चूक किंवा चुकून तोंडातून आलेला एखादा गावरान शब्द तुला थेट मृत्यूच्या दारात नेऊन उभा करू शकतो. ॲब्सोल्युटली. सो रिलेटेबल यार. पण इथं मला एक प्रश्न पडतो. आपण साताऱ्याहून पुण्यात आलो. आपण नेहमी ऐकतो की मोठी शहरं, मोठमोठे फॅक्टरीज यामुळे जातीभेद पुसले जातात. कारण फॅक्टरीत सगळे एकाच मशीनवर काम करतात. मग मस्तूरला शहरात येऊनही जात का लपवावी लागली? हा माइंडसेट बदललाय असा आपला जो समज आहे तो खोटा आहे का? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि कथेचा क्रक्सच आहे. शहरांमधलं आधुनिकीकरण जातीच्या भिंती पाडण्यात कसं सबशेट फेल ठरलंय हे यातून दिसतं. शहरांमध्ये आपल्याला वाटतं की एक अनॉनिमिटी आहे, कोण कोणाची जात बघणार, पण वास्तवात तसं होत नाही यार. जेव्हा कथेच्या शेवटी एका छोट्या गैरसमजातून मस्थूरची खरी जात उघड होते ना, तेव्हा आधुनिक समजले जाणारे त्याचे तेच कामगार मित्र त्याच्या जीवावर उठतात. त्याला बेधम मारहाण करतात. म्हणजे मशीनवर काम करताना आलेला तो मॉडर्नपणा फक्त वरवरचा होता तर? एक्झॅक्टली. निनावी शहरी जीवनातही, त्या फॅक्टरीच्या आवाजातही जात हाच माणसाची पारख करण्याचा फायनल निकष उडतो. पण याच कथेत एक आशेचा किरणही आहे, काशीनाथ सकपाळ. चायाला काशीनाथची एंट्री म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल आहे. अंगावर काटा येतो तो सीन वाचून. मस्तूर जिथे आपली ओळख लपून जगत होता, तिथे काशीनाथ एकदम उलट वागतो. जेव्हा तो संतापलेला जमाव मस्थूरला मारत असतो तेव्हा काशीनाथ तिथे येतो
आणि तो कोणतीही भीती न बाळगता छाती ठोकून सांगतो की मी मुक्त भारताचा नागरिक आहे, मी डॉक्टर आंबेडकरांच्या पक्षाचा माणूस आहे. भारी. तो त्या जमावाला थेट नडतो आणि मस्थूरला वाचवतो. हे नुसतं एका माणसाला वाचवणं नाहीये, ही एका नव्या, निर्भय आणि स्वतःच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या पिढीची सुरुवात आहे. एकदम कडक. पण दोस्ता, मस्तूरच्या या स्टोरीवरून आणि काशीनाथच्या त्या बंडखोरीवरून आपण पुढच्या स्टोरीवर जाऊया. पण त्याआधी, अरे मंडळी, तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला. हो ना, आत्ताच करा. दर आठवड्याला आपण असेच भारी भारी विषय घेऊन येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे एकही डीप डाईव्ह मिस होणार नाही. सिरियसली, एकदम फ्री आहे ते. हां, तर आपण कुठे होतो? मस्तूरने जात लपवली. पण जेव्हा एखादा माणूस ओळख लपवू शकत नाही आणि थेट त्या सिस्टमलाच नाकारतो, तेव्हा काय होतं? याच पुस्तकातली विद्रोह नावाची कथा जय नावाच्या तरुणाचा हाच प्रवास मांडते. विद्रोह ही कथा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिक गुलामीवर केलेला थेट प्रहार आहे. या कथेतला जय हा एक सुशिक्षित तरुण आहे. तो आपल्या आईवडिलांसारखं गावाची घाण साफ करण्याचं काम करायला स्पष्ट नकार देतो. जेव्हा तो हा नकार देतो ना, तेव्हा त्याचे वडील अगतिक होऊन समजवायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की हे आपल्या गरिबीत, धर्मात आणि देशात आधीपासूनच लिहून ठेवलंय. वडिलांचे हे वाक्य खूप डेंजर आहे. हे त्या व्यवस्थेचं इतकं खोलवर झालेले इंटरनलायझेशन आहे ना, की शोषिताला स्वतःचं शोषणच आपला धर्म वाटायला लागतो. सिस्टमचं हेच सगळ्यात मोठं यश असतं. जेव्हा ती शोषितांच्याच डोक्यात हे बिंबवते की तुमची ही अवस्था ईश्वरी आहे. पण जयचं शिक्षण त्याला हे सहन करू देत नाही. पण यार, मला इथं ना एक प्रॉब्लेम वाटतो. मला एक फन आर्ग्युमेंट करायचं इथं. काय झालं? ज्याला हे समजतं की हे काम चुकीचं आहे, पण त्याचा राग सिस्टीमवर निघण्याऐवजी तो सुरुवातीला स्वतःच्या आईच्या कामाचा आणि तिच्या हातच्या अन्नाचाच तिरस्कार करू लागतो. तो घरच्यांवरच चिडतो. म्हणजे हे ना थोडं टू मच वाटतं मला. शिक्षणामुळे तो शहाणा व्हायला पाहिजे ना. तो घरच्यांचाच तिरस्कार का करतोय? आय थिंक ऑथरचा इथे थोडा फोकस चुकलाय किंवा त्यांनी ओव्हर ॲक्टिंग केली आहे जयच्या कॅरेक्टरमध्ये. काहीतरीच काय बोलतोयस तू? नीट वाचलं नाहीस ते. आय थिंक तू तो सायकोलॉजीचा पार्ट पूर्ण मिस केलंस. ऑथरचं पॉइंट अजिबात चुकलेला नाहीये. नाही पण यार, आईचा काय दोष त्यात? ऑथरचा पॉइंट वेगळा होता असं मला वाटतं. ओके, ऐक, मी सांगते माझं व्हर्जन. हे बघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात की जातीव्यवस्था ही केवळ डिव्हिजन ऑफ लेबर नाही, तर ती डिव्हिजन ऑफ लेबरर्स आहे. थोडा सोप्या भाषेत सांग ना. म्हणजे बघ, श्रमाची विभागणी सगळीकडे असते, पण कामगारांची विभागणी म्हणजे त्यांना एका अशा जन्मजात उतरंडीत कोंडणं जिथून ते कधीच बाहेर येऊ शकत नाहीत. आता जयच्या बाबतीत काय होतंय? जयचं हे बंड म्हणजे शिक्षणामुळे आलेली अचानक जाणीव आहे. त्याच्या डोक्यात एक प्रचंड मोठा मानसिक संघर्ष सुरू आहे, ज्याला आपण क्रायसिस ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो. हो, म्हणजे त्याला कळतंय की अन्याय होतोय, पण राग कुठे काढायचा हे समजत नाहीये. एक्झॅक्टली. त्याला सहन होत नाहीये की त्याचे पालक त्या अमानवीय कामाचा निमूटपणे एक भाग बनलेत. त्यामुळे सुरुवातीला त्याचा राग त्याच्या सगळ्यात जवळच्या लोकांवर म्हणजे पालकांवर निघतो. ही ओव्हर ॲक्टिंग नाहीये, हे एकदम रॉ मानवी मानसशास्त्र आहे. हां, आता समजलं. माय बॅड. आणि म्हणूनच कथेचा शेवट लई भारी आहे, कारण हा गोंधळ तसाच राहत नाही. शेवटी जयला आपल्या आईवडिलांच्या त्यागाची जाणीव होतेच. त्याला समजतं की त्याचं शिक्षण केवळ त्याच्या पालकांनी त्याच घाणीत राबून केलेल्या कष्टामुळे शक्य झालंय. तो त्यांची माफी मागतो. वर्षावरून आपण एका आणखी भयानक रियालिटीकडे नळणार आहोत. जेव्हा ही व्यवस्था पुरुषांना बाहेर उद्ध्वस्त करते, तेव्हा बंद दाराआड घरातल्या स्त्रियांचं काय होतं? या रिसर्च असं सांगतो की दलित स्त्रियांच्या वाट्याला जो संघर्ष येतो ना, तो याहूनही अधिक भयानक आणि गुंतागुंतीचा असतो. हो, समाजशास्त्रात याला इंटरसेक्शनॅलिटी म्हणतात. जेव्हा स्त्रीत्व आणि समाजातील सगळ्यात तळाची जात ह्या दोन गोष्टी एकत्र येतात, तेव्हा त्या स्त्रीला जो अन्याय सहन करावा लागतो ना, तो केवळ डबल नसतो, तो पूर्णपणे एका वेगळ्या आणि डेंजर लेवलचा असतो. या पुस्तकातल्या कोंडी आणि माकड या दोन कथा या वास्तवावर थेट प्रकाश टाकतात. कोंडीमधली बानू ही एक देवदासी आहे. समाज तिला बहिष्कृत करतो, पण अंधारात त्याच समाजातील उच्चवर्णीय पुरुष तिच्या शरीराचा उपभोग घेतात. पण मला इथं एक मोठा डाऊट आहे. काय? आपण नेहमी म्हणतो ना की पितृसत्ताक व्यवस्थेत सगळ्याच स्त्रिया शोषित असतात. मग एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घ्यायला हवं. मग कोंडीसारख्या कथेत उच्चवर्णीय स्त्रिया या बानूसारख्या शोषित दलित स्त्रियांना मदत का करत नाहीत? त्या तिच्या शोषणात सामील का होतात? हां, लई भेदक प्रश्न आहे.
आणि बाबूराव बागुल यांनी याचं उत्तर एकदम अचूक दिलंय. कोंडी कथेचा संदर्भ देऊन अभ्यासक स्पष्ट करतात की इथं स्त्रीत्व या ओळखीपेक्षा जात ही ओळख जास्त प्रबळ ठरते. अच्छा. हो, उच्चवर्णीय स्त्रिया कनिष्ठ जातीच्या स्त्रियांच्या दुःखाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कारण दलित स्त्रीचं शरीर हे केवळ शोषणाचं साधन नसतं, तर उच्चवर्णीय पुरुषांसाठी ते जातीचा अहंकार गाजवण्याचं रणांगण बनतं. उच्चवर्णीय स्त्रिया स्वतःला या जातीव्यवस्थेच्या शिडीवर वरच्या समजतात. हा वरछडपणा टिकवण्यासाठी त्यांना दलित स्त्रियांच्या शोषणाकडे डोळेझाक करणं सोयीचं पडतं. इथं जात स्त्रीत्वाला सहज गिळून टाकते. बापरे, हे खूप डीप आणि डिस्टर्बिंग आहे. आणि मग माकड या कथेतल्या बापू आणि सखूचं काय? बापू तर स्वतः दलित आहे. तो स्वतः उच्चवर्णीयांकडून शोषित आहे. मग तो स्वतःच्याच बायकोवर, सखूवर असा अमानुष अत्याचार का करतो? त्याला तर शोषणाच्या वेदना माहीत आहेत ना यार. हे अधिक क्लेशदायक सायकोलॉजी आहे. याला डिस्प्लेस्ड अग्रेशन म्हणतात. म्हणजे विस्थापित राग. हां, म्हणजे बाहेरचा राग घरात. एक्झॅक्टली. दलित पुरुषांना बाहेर समाजाकडून सतत जो अपमान आणि हतबलता सहन करावी लागते ना, त्यामुळे त्यांचा पुरुषार्थ दुखावला जातो. बाहेरच्या जगात त्यांना कोणी किंमत देत नाही. तिथं ते कुणाला उलटं बोलू शकत नाहीत. मग हा साचलेला राग ते कुठे काढतात? ते स्वतःच्या घरातल्या बायकोवर काढतात. छायला. बापू सखूला मारून स्वतःचा गमावलेला पुरुषार्थ सिद्ध करायचा केविलवाणा प्रयत्न करतो. तो सिस्टीमशी लढू शकत नाही, म्हणून तो त्याच्या नियंत्रणात असलेल्या एकमेव व्यक्तीला भरडून काढतो. हे ब्राह्मणवादी पितृसत्ता आणि जातीवादाचा अत्यंत जीवघेणा कॉम्बिनेशन आहे. सखूला बाहेर समाजाचा आणि घरात नवऱ्याचा असा दुहेरी मार खावा लागतो. यार, हे ऐकताना पण मन सुन्न होतंय. लिटरली अंगावर काटा आलाय. पण मला एक सांग, इतकी भयानक रियालिटी, इतकी खोलवर रुजलेली हिंसा बाबूराव बागुलांनी साहित्याच्या पानावर कशी आणली? कारण तोवरचं मराठी साहित्य तर एकदम वेगळ्याच रोमॅन्टिक जगात वावरत होतं ना. असं म्हणतात की या पुस्तकामुळे मराठी साहित्यात भूकंप आला होता. हो, आणि तो भूकंप त्यांच्या भाषेमुळे आणि वास्तवाच्या मांडणीमुळे आला. तोवर साहित्याची एक चौकट ठरलेली होती. निसर्गाची वर्णनं, मध्यमवर्गीय प्रश्न किंवा खेड्यांचे एक रोमॅन्टिक चित्र. पण बाबूराव बागुल यांनी त्यावेळच्या उच्चभ्रू, शुद्ध आणि संस्कृत प्रचूर भाषेला पूर्णपणे फाट्यावर मारलं. क्या बात आहे. त्यांनी जी भाषा वापरली ना, ती रस्त्यावरची, वस्तीतली, थेट काळजाला भिडणारी होती. ती भाषा कोणत्याही अलंकारांमागे सत्य लपवत नव्हती. एकदम विसरल होती ती. आणि मला वाटतं या भाषेने केवळ शब्द नाही बदलले, तर साहित्याचे नियमच बदलले. मी याबद्दल एक कन्सेप्ट वाचलीये जी खूप भारी आहे. कोणती? म्हणजे बघ, भारतीय साहित्यात हजारो वर्षांपासून रस सिद्धांत आहे ना. शृंगार, हास्य, करुण, रौद्र असे 9 रस मानले जायचे. सगळं साहित्य याच 9 रसांमध्ये मोजलं जायचं, कारण ते लिहिणारे आणि वाचणारे प्रामुख्याने उच्चभ्रू होते. पण जेव्हा बागुल यांच्यासारख्या लेखकांनी तळागाळातलं हे विदारक वास्तव समोर आणलं ना, तेव्हा समीक्षकांना मान्य करावं लागलं की ह्या पारंपरिक 9 रसांमध्ये हे वास्तव बसूच शकत नाही. खरे, कारण बागुल यांच्या कथा केवळ करुण रस दाखवून वाचकांची सहानुभूती मागत नाहीत. पारंपरिक करुण रसात वाचकाकडून काय अपेक्षित असतं? की त्याने पात्राची अवस्था बघून हळहळ व्यक्त करावी आणि 2 अश्रू ढाळावेत. बरोबर. पण बागुल यांचं पात्र वाचकांकडे दयेची भीक मागत नाही. त्यामुळे या सिद्धांतात चक्क 2 नवीन रसांची भर पडली. विद्रोह हा 10वा रस आणि आक्रोश हा 11वा रस. विद्रोह म्हणजे न्यायासाठी सिस्टमला दिलेलं चॅलेंज, आणि आक्रोश म्हणजे नुसतं रडणं नाही, तर जाब विचारणं. म्हणजे यार, या कथा वाचकाला जाणीवपूर्वक अस्वस्थ करण्यासाठीच लिहिल्या गेल्या आहेत. आपण कसं पुस्तक वाचतो, रडतो आणि पुन्हा आपल्या सेफ झोनमध्ये येतो, पण बागुल यांच्या कथा ती सवलतच देत नाहीत. त्या लिटरली तुमचा कॉलर पकडतात आणि तुम्हाला तुमच्याच माइंडसेटला प्रश्न विचारायला भाग पाडतात. हेच तर खऱ्या साहित्याचं यश आहे. साहित्याने माणसाला नुसतं गुंगवायचं नसतं, जागे करायचं असतं. टोटली. तर मग आजच्या या पूर्ण डीप डाईव्हमधून आपण काय शिकलो? बेसिकली जेव्हा मी जात चोरली होती, हे पुस्तक नुसत्या वैयक्तिक दुःखांची नोंद नाहीये. हे मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा एकदम सखोल संगम आहे. मार्क्सवादातील वर्गीय संघर्ष आणि आंबेडकरवादातील मानवी हक्कांची लढाई, या दोन्हींचा आवाज यातून ऐकू येतो. हे पुस्तक माणसाला व्यवस्थेचा गुलाम म्हणून नाही, तर माणूस म्हणून ताठ मानेने जगायची प्रेरणा देतं. पण आजच्या या 21व्या शतकात आपण याकडे कसं बघायचं? आपण म्हणतो आपण मॉडर्न झालोय,
पण तरीही जातीव्यवस्थेची पाळेमुळं आजही आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या छुप्या स्वरूपात आहेतच. हे साहित्य आजही तितकंच रिलेटेबल वाटतं, कारण ते आपल्याला आपल्याच न पाहिलेल्या वास्तवाची ओळख करून देतं. आपला माइंडसेट बदलतं. हो यार, भूतकाळातील ह्या कथा आजही आपल्या समाजाचा एक स्वच्छ आरसा आहेत. जोपर्यंत आपण या अदृश्य भिंती मुळासकट पाडत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रगल्भ होऊ शकत नाही. ॲब्सल्युटली. आजची ही गप्पांची महफल थांबवताना एका गोष्टीवर नक्की विचार करा मंडळी. जर 1963 मध्ये एका लेखकाला सत्य मांडण्यासाठी साहित्याचे सगळे जुने नियम मोडावे लागले, नवीन भाषा तयार करावी लागली, तर आजच्या काळात अशी कोणती न बोलली गेलेली सत्य आहेत ज्यांना अजूनही भाषा मिळालेली नाही? बरोबर. आपल्या आजूबाजूला अशी कोणती सत्य आहेत जी आपण लपवून ठेवली आहेत, ज्यांना त्यांच्या बाबूराव बागुलची प्रतीक्षा आहे? यावर नक्की विचार करा. हे पुस्तक नक्की वाचा. गॅरंटेड तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कुठला पाठ सगळ्यात जास्त रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक घेऊन आपण येत आहोत, ते अजिबात मिस करू नका. तोवर वाचत रहा, विचार करत रहा. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.